मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारसह निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधलेला आहे। निवडणूक आयोगाने प्रचाराच्या एक दिवस आधी उमेदवाराला मतदारांना भेटण्याची मुभा दिली, त्यावरून राज ठाकरेंनी टीका केलेली आहे। निवडणूक आयोग सरकारसाठी काम करतोय असा आरोप देखील केलाय। निवडणूक आयोगाने नवीन मशीनबद्दल माहिती का दिली नाही असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। या सरकारला काय हवंय याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता। ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही। आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती। हारलेली गोष्ट पुरा जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग सरकारला मदत करते, हे हा आमचा निश्चित आरोप आहे निवडणूक आयोगावरती। आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणले, प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट। हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही आहे। मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही, हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही। आणि हे नव्याने तुम्ही आता हे ईव्हीएम मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे? आमच्या दोन्ही पक्षाच्या सर्वच इतर राजकीय पक्षांच्या माझे सहकारी जे काम करणारे आमचे सगळे जेवढे सहकारी आहेत, शिवसैनिक आहेत, महाराष्ट्र सैनिक आहेत, या सगळ्यांना आम्हाला सांगायचं की सतर्क राहा की तुम्ही आपल्या विभागामध्ये आपल्या बूथवरती कोणकोणत्या गोष्टी चालू आहेत ह्याच्यावरती तुमचं लक्ष असलं पाहिजे। हे आत्ता जे सत्ताधारी पक्ष आहेत ह्यांचे जे उमेदवार जे लोकांकडे जात आहेत त्यांच्यावरती लक्ष ठेवा, हे कुठे काय पैसे वाटतात। कारण आता अनेक रील्स ही आत्ता बाहेर आलेली आहेत, तुमच्या मार्फतही अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत की याच्यामध्ये कशा प्रकारे पैसे वाटले जात आहेत। ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय। 50% पेक्षा जास्त नागरिकांचं अन्न वडापाव आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी वडापावचा अपमान करू नये। वडापाव आता महाराष्ट्राचा ब्रँड असून फडणवीसांना का पोटात दुखतंय असा सवाल देखील त्यांनी विचारलाय। मुंबईतल्या उपनगरातल्या 50% जास्त लोकांचं, चांगल्या लोकांचं दुपारचं अन्न हे वडापाव आहे। झुणका भाकर आहे जी शिवसेनेनं सुरू केली, हे देवेंद्रजींना माहीत आहे का? नाही। पण चांगल्या कामावर तंगडी वर करायची हे त्यांचं काम आहे। वडापावचा अपमान करू नका। वडापाव हे आता महाराष्ट्राचा ब्रँड आहे आणि तो बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळे झाला आहे। ही पोटदुखी आहे का तुमची? तुम्ही काय दिलं सांगा ना, तुम्ही काय दिलं? वडापावाची मज्जा उडवायचं कारणच नाही, उलट तुम्ही मराठी माणसाचा अपमान करण्याचं काम सातत्यानं संजय राऊत करतात। मराठी माणसाला बदलापूर अंबरनाथपर्यंत पाठवण्याचं काम कोणी केलं असेल तर संजय राऊत तुमच्या पक्षाने केलं। आज मुंबईमध्ये मराठी माणूस स्थिरावतोय, मराठी माणूस वाढतोय, त्याचं कारण आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी जे गृहनिर्माण धोरण आणलंय आणि ज्या ठिकाणी मराठी माणसाची घरं आहेत, ज्या ठिकाणी मुंबईकर राहतो त्याच ठिकाणी पक्की घरं देण्याची योजना देवेंद्रजींनी आणली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।